मित्रांनो, तब्बल 1,00,000 जागांसाठी ऑनलाईन म्हणजे घर बसल्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, AICTE म्हणजे अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद आणि सिस्को यांच्यातर्फे ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे. खास करून तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात तर ही संधी सोडू नका, कारण की 1,00,000 जागा आहे. त्यामुळे घर बसल्या तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे, ट्रेनिंग मिळणार आहे, सोबत तुम्हाला अशा प्रकारचं सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह तुम्हाला प्रोजेक्टवर काम करायला मिळणार आहे, कारण की जेव्हा तुम्ही कॉलेजमधून पासआउट व्हाल तेव्हा तुम्हाला HR विचारेल की तुझ्याकडे कुठल्या प्रोजेक्टवर काम केलेला अनुभव आहे का, सर्टिफिकेट आहे का. तर तुमच्याकडे नसतं आणि तुमचं सिलेक्शन होत नाही. त्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. भारत सरकारसोबत कोलॅबोरेशन केलेली ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे, ज्यामध्ये सायबर सिक्युरिटी वगैरे झालं असं सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त 2 महिन्याची ही इंटर्नशिप असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, नक्की लाईक करा, कारण की ही इंटर्नशिप तुमच्या करिअरला बूस्ट देईल, जेणेकरून तुमच्या रेझ्युमेची व्हॅल्यू वाढेल. लिंक्डइनवर मेन्शन करू शकताय, इंटरव्ह्यूमध्ये सांगू शकता आणि प्रॅक्टिकल अनुभव आल्यामुळे ऑफ कॅम्पस भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे. सगळी माहिती सांगतोय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे कुठलीही फी नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे, फक्त अप्लाय करा. 1,00,000मध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्ही ही इंटर्नशिप घरबसल्या करू शकताय. चला तर बघूया डिटेलमध्ये. त्याआधी महत्त्वपूर्ण माहिती आणतोय, अपडेट देतोय, त्यामुळे नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकतायत, युअर ड्रीम इंटर्नशिप. यस, अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षा मंत्रालय, नॅशनल इंटर्नशिप पोर्टलवर हे अपडेट आलंय. तुम्ही ते बघू शकताय. 100% जेन्युइन, 1001% जेन्युइन अपडेट आहे. जसं की तुम्ही बघू शकता, ही नेमका इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी काय तर सिस्कोतर्फे ही व्हर्च्युअल इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे, ज्यामध्ये बघू शकताय 31 मे 2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. 4 दिवस अजूनही तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुमचे फ्रेंड्स आहे ज्यांना याचा फायदा झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर नक्की शेअर करा. 2 महिन्याची इंटर्नशिप असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला स्टायपेंड काहीच मिळणार नाही. म्हणजे ही पेड इंटर्नशिप नाही आहे, फ्री इंटर्नशिप आहे. फक्त इथे आपल्याला सर्टिफिकेट मिळतं आहे, पण घर बसले आहे, कुठे जायचं नाही आहे, ट्रॅव्हलचा खर्च नाही आहे, सोबत इंडस्ट्री एक्सपर्ट नॉलेज मिळतं आहे, ट्रेनिंग मिळते आहे, सर्टिफिकेट मिळते आहे. मग अजून काय पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे इमिजिएट जॉईनर आहात आणि व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन असणार आहे. आता नेमका ही इंटर्नशिप काय तर हा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, ज्यामध्ये तुम्हाला डिजिटल टॅलेंट हब, सिस्को आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्यासोबत कोलॅबोरेशन केलेला हा इंटर्नशिप प्रोग्राम आहे, ज्यामध्ये तुम्हाला नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी, नेटवर्किंग टॉप लेवलचं स्किल आहे, सायबर सिक्युरिटी पण टॉप लेवलचं स्किल आहे, हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे. सिस्को नेटवर्किंग अकॅडमीतर्फे, जे की ॲफिलेट पार्टनर आहे, कोलॅबोरेशन केलं आहे इंडस्ट्री आणि गव्हर्नमेंट सोबत आणि ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आणली आहे. आता यासाठी कोण कोण एलिजिबल आहे ते तुम्ही बघू शकताय. तुम्ही स्टुडंट आहात, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, इंजिनिअरिंग, टेक्निकल आणि डिप्लोमा कोर्सेस तुम्ही करताय, तुम्ही अप्लाय करू शकताय. असं नाही सांगितलं की फक्त मेकॅनिकलचं आहे, इलेक्ट्रिकल आहे, कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला अप्लाय करू शकताय. फायनल इयर अप्लाय करू शकत नाही, त्याआधीचे सगळे अप्लाय करू शकताय. रजिस्ट्रेशन प्रोसेस काय तर जे पण इंटरेस्टेड स्टुडंट आहे यांनी AICTE पोर्टलवर इथे अप्लाय करायचं आहे. कसं करायचं सगळी प्रोसेस समजून सांगतोय. कोर्स कंप्लीशन, जेव्हा तुम्ही कोर्स कंप्लीट कराल म्हणजे इंटर्नशिप पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला डिजिटल बॅचेस मिळतील. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट माइलस्टोन इन व्हर्च्युअल इंटर्नशिप प्रोग्राम, तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि इंडस्ट्री सेशन्स होणार आहे. म्हणजे ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये जे कामाला आहे, दिग्गज आहे, त्यांचे सेशन्स होणार आहेत. तुम्ही घर बसल्या अटेंड करू शकता. जसं की झूम मीटिंग वगैरे झालं त्यावर तुम्ही ऑनलाईन अटेंड करू शकताय, नॉलेज गेन करू शकताय, स्किल डेव्हलप करू शकताय. त्यानंतर जसे तुमचे सेशन्स होतील तेव्हा तुम्हाला काही प्रोजेक्ट दिले जाईल, ते तुम्ही प्रोजेक्टवर काम करणार, तो प्रोजेक्ट तुम्ही ते सबमिट करणार आणि त्या बेसिसवर तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळणार. एलिजिबल स्टुडंट हू फुलफिल द क्रायटेरिया
विल रिसीव व्हर्च्युअल इंटर्नशिप सर्टिफिकेट, जे की अत्यंत गरजेचं आहे. सोबत तुम्हाला इथे सपोर्ट पण प्रोव्हाइड केला जातोय. हा यांचा ईमेल ॲड्रेस आहे. तुम्ही पाहिजे तर काही प्रॉब्लेम असेल तर यावर यांना मेल करू शकताय. पुन्हा यांनी एक नोट दिली की फायनल इयर स्टुडंट आर नॉट एलिजिबल. फायनल इयरला आता नाही करू शकत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर करू शकताय. आता नेमका काय काय बेनिफिट मिळणार आहे तुम्हाला सांगितलं आहे. तर कोण कोण अप्लाय करू शकताय, तर एनीवन, तुम्ही कुठल्याही कॉलेजमधून आहात, फर्स्ट इयर, सेकंड इयर अप्लाय करू शकताय. स्पेशलायझेशन कशात नाही करताय, म्हणजे तुम्ही मेकॅनिकल करताय, इलेक्ट्रिकल करताय, कुठलंही करताय तरी चालणार आहे. 2 महिन्यासाठी तुम्ही अवेलेबल पाहिजे, घर बसल्या करायची आहे. आणि रिलेव्हंट स्किल्स आणि इंटरेस्ट म्हणजे सायबर सिक्युरिटी झालं वगैरे, तुम्हाला नेटवर्किंगमध्ये इंटरेस्ट असाल तर तुम्ही बिंदास अप्लाय करू शकताय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, टोटल नंबर ऑफ ओपनिंग्स 1 लाख आहे. 1 लाख जागा आहे. त्यामुळे इथे इंटर्नशिप मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण की इंटर्नशिपला प्लॅटफॉर्म वगैरे भरपूर आपण आणत असतो, पण कॉम्पिटिशन जास्त आहे. जसं की डेटा एंट्री झालं, टायपिंग झालं किंवा ग्राफिक डिझाईन म्हणा, हे असे स्किल जे आहे जे भरपूर जणांना येत असतात. 10 जागांसाठी 50-50, 60-60 जण अप्लाय करता, मग सिलेक्शन होत नाही. पण इथे जागा जास्ती आहे, पेमेंट मिळत नाही, त्यामुळे कमी लोक अप्लाय करतील आणि तिथेच संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि अप्लाय करायचं आहे. अप्लाय करण्यासाठी यावर क्लिक करायचं आहे आणि अप्लाय नाव म्हणायचं आहे. त्यानंतर ॲज अ स्टुडंट इथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे, कन्फर्म म्हणायचं आहे. मग सगळ्यात आधी तुमचं इथे अकाउंट असेल ऑलरेडी. मागे आपण मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिपवर व्हिडिओ टाकला होता, तिथे अप्लाय करायचं तुम्हाला सांगितलं होतं. असेल अकाउंट तर ईमेल ॲड्रेस, पासवर्ड हा कॅप्चा टाकून लॉग इन करून तुम्ही अप्लाय होणार आहात. नवीन असाल तर इथे न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. मग तुमचं कॉलेज AICTE ॲफिलेटेड आहे का, मग इथे तुमचं कॉलेजचं नाव टाका. जसं की समजा मी DY पाटील टाकतो, तर DY पाटील आहे का इथे बघून घ्या. जे पण तुमचं कॉलेज आहे ते तिथे नाव टाकून घ्यायचं आहे. मग ॲफिलेटेड असेल तर यावर क्लिक करायचं आहे. तुमचं कॉलेज जर नॉन AICTE अप्रूव्ह असेल तर यावर क्लिक करायचं आहे. मग कॉलेजचं नाव, युनिव्हर्सिटी हे सगळं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे. मग तुमचं फर्स्ट नेम, वडिलांचं नाव, आडनाव, कॉन्टॅक्ट नंबर, स्टुडंट एनरोलमेंट ID हा कुठे मिळेल, तुमच्या पासिंग सर्टिफिकेटवर मिळेल, तुमच्या रिझल्टवर तुम्हाला हे मिळून जाईल. ईमेल ॲड्रेस, आधार कार्ड, पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. आता अनेक जण म्हणतील यार आधार कार्ड देणं सेफ आहे का, तर भारत सरकारची वेबसाईट आहे, बिंदास देऊ शकताय. त्यानंतर सिलेक्ट अ सिक्युरिटी क्वेश्चन, म्हणजे पासवर्ड विसरला तर हा क्वेश्चन विचारला जाईल. तुमचा फेवरेट कलर कुठला आहे तो आन्सर द्या. जेंडर कुठलं आहे, कॅटेगरी कुठली आहे, त्याच्यानंतर कुठली एक्झाम लास्ट टाइम तुम्ही पास झालेला आहात ते टाकून घ्यायचं आहे. हे सगळी माहिती भरून आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून रजिस्टर करायचं. मग इथे अकाउंट क्रिएट झालंय. पुन्हा या वेबसाईटवर यायचं आहे, अप्लाय म्हणायचं आहे आणि लॉग इन करून तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. म्हणजे फर्स्ट टाइम आपण रजिस्ट्रेशन केलं, त्याच्यानंतर आपण लॉग इन केलं, तर अशा प्रकारे इथे आपण अप्लाय करू शकतो. त्यामुळे जेवढे पण तुमचे फ्रेंड्स आहे जे कॉलेज स्टुडंट आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. नक्की अप्लाय करा आणि भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या चॅनलवर आणतोय. सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.